आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहोत, ज्याचा विषय सर्व संबंधितांशी आहे आणि ज्या विषयाबद्दल बरेचसे गैरसमज, बरेचसे वेगवेगळे मतं आहेत आणि तो विषय आहे स्वर्ग. आणि म्हणून आजपासून जी नवीन संदेश मालिका आपण सुरू करीत आहोत तिचं नाव आहे स्वर्ग. आणि आजचा पहिला भाग त्याच्यात आपण पाहणार आहोत की स्वर्ग कुठे व कसा आहे. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे स्वर्ग कुठे व कसा आहे. आता पवित्र शास्त्रातील विषयांपैकी बराचसा वादग्रस्त किंवा गैरसमज असलेला हा विषय आहे स्वर्ग. बरेचसे पुस्तकं त्याच्यावर लिहिलेली आहेत, बरेचसे सिरियल किंवा बरेचसे मतं व्यक्त होतात, परंतु फारसे उपदेश, फारसं शिक्षण त्याच्याबद्दल दिलं जात नाही. आपण स्वर्गामध्ये कसं जाऊ शकतो. एकदा एक संडे स्कूल टीचर आपल्या मुलांना शिक्षण देत होत आहे आणि तिने त्या मुलांना विचारलं की स्वर्गात जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आणि एका मुलाने उत्तर दिलं की आपण मरायला पाहिजे. पण शास्त्र सांगतं की आपण जिवंत असताना देखील स्वर्गाचा अनुभव घेऊ शकतो, स्वर्गाविषयी जाणून घेऊ शकतो. आणि ज्यावेळेस आपण याबद्दल विचार करू लागतो देवाच्या वचनातून, तर देवाच्या वचनामध्ये याबद्दल बरंचसं सांगितलेलं आहे. आता जोपर्यंत ख्रिस्ताचं आगमन होत नाही तोपर्यंत मरण हे आपल्याला येईल, परंतु मरणापूर्वी जर त्याचं येणं झालं तर आपल्याला मरणाचा अनुभव येणार नाही. पण जर झालं नाही तर मरणाच्या अनुभवातून आपल्याला तिथे जावं लागेल. असा निष्कर्ष काढलेला आहे की जगभर प्रत्येक सेकंदाला 3 लोक मरण पावतात, 180 प्रत्येक मिनिटाला आणि जवळजवळ 1 लाख प्रत्येक तासाला. म्हणजे जवळजवळ 2.5 लाख लोक दररोज एक तर स्वर्गात किंवा नरकात जात आहेत. जरा विचार करा. म्हणजे हा विषय की ह्या जीवनानंतर दुसरं जीवन आहे का, आपण कुठं जाऊ, हे किती महत्त्वाचं आहे बघा. मृत्यूचं प्रमाण सेकंदाला, तासाला हे किती आहे. आजकाल बरेचसे पाळक किंवा सुवार्तिक, बरेचसे संदेश हे स्वर्गावर किंवा नरकावर आधारित नसतात. आजकाल आपल्याला चर्चेसमध्ये, मंडळांमध्ये कुठं हा विषय ऐकायला मिळत नाही. परंतु प्रत्येकाच्या मनात याविषयीची एक जाणीव आहे, एक उत्कंठा आहे की कुठंतरी स्वर्ग किंवा नरक आहे आणि मृत्यूनंतर आपण त्या ठिकाणी जाऊ किंवा जात असतो. आणि उपदेशकाने त्याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, आपापल्या समयी होणारी हरेक वस्तू त्याने सुंदर बनवलेली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत काळाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे, मनुष्याला उमगत नाही. म्हणजे बघा, देवाने मनुष्यामध्ये अनंत काळाविषयीची ही कल्पना उत्पन्न केलेली आहे. आणि म्हणून प्रत्येकाला हे माहीत आहे की मरण हा अंत नाही. मरणानंतर आपण एक तर स्वर्गात जाऊ किंवा नरकात जाऊ. आता स्वर्गाचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये 500हून अधिक वेळा करण्यात आलेला आहे की स्वर्ग ही एक ठिकाण आहे, एक खरोखरचं ठिकाण आहे. ही काही कल्पना नव्हे किंवा हा काही एखाद्या चित्रपटाचा किंवा सिरियलचा विषय नव्हे, एखाद्या कादंबरीचा विषय नव्हे. तर शास्त्र असं शिकवतं की स्वर्ग एक खरोखरचं ठिकाण आहे. आता दुसरी गोष्ट, पवित्र शास्त्रामध्ये किती स्वर्गांचा उल्लेख केलेला आहे आपण जरा वाचू. पावलाने त्याचा अनुभव सांगताना कोरिन्थीकरास 2 पत्र याचा 12वा अध्याय आणि याच्या 2ऱ्या वचनामध्ये पाऊल काय म्हणतो बघा. तो स्वतःशी बोलत आहे, परंतु वेगळ्या रीतीने. तो म्हणतो, ख्रिस्तामधील एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला 14 वर्षामागे 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले. त्याला सदैव नेण्यात आले की विदेह हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. 14 वर्षामागे 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले. आता ज्या अर्थी 3ऱ्या स्वर्गापर्यंत पाऊल सांगतो म्हणजे पहिला आणि दुसरा स्वर्ग आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला हे दिसून येतं की 3ऱ्या स्वर्गामध्ये
देवाने पावलाला नेलेलं होतं आणि त्याला तिथले आलेला अनुभव त्याने सांगितलेला आहे. म्हणजे याचा अर्थ कमीत कमी 3 स्वर्गांचा उल्लेख शास्त्रात आहे. कमीत कमी 3 स्वर्ग आहेत. आणि मग 4थ्या वचनात तो काय म्हणतो बघा, वचन 4, सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि मानवाने बोलावयास योग्य नाही अशा अनिर्वाच्य गोष्टी त्याने ऐकल्या. सुखलोकात नेण्यात आले म्हणजे या 3ऱ्या स्वर्गाला या 4थ्या वचनामध्ये सुखलोक देखील म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या वचनावरून आपल्याला समजतं की 3 स्वर्ग आहेत ज्याचा उल्लेख पावलाने करिंथीकरास 2ऱ्या पत्रात केलेला आहे. आता हे 3 स्वर्ग कोणते कोणते? पहिला स्वर्ग म्हणजे कोणता? यशायाचं पुस्तक याचा 55वा अध्याय आणि याच्या 9व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आपण बघू. यशाया 55 आणि वचन 9. इथे परमेश्वर म्हणतो, कारण आकाश जसे पृथ्वीवरून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. म्हणजे या वचनामध्ये आकाश आणि पृथ्वी याच्याबद्दल सांगितलं. म्हणजे पहिला स्वर्ग म्हणजे जे आकाश, जे आपण वर बघितल्यानंतर जे आपल्याला दिसतं, तो शास्त्राप्रमाणे पहिला स्वर्ग. आणि हेच उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात देखील आपल्याला वाचायला मिळतं. उत्पत्ती 1 आणि याच्या 20व्या वचनात असं लिहिलेलं आहे, मग देव बोलला, जीवजंतूच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून अंतराळात किंवा आकाशात पक्षी उड्डाण करत. म्हणजे पहिला स्वर्ग जे आकाश, जे पृथ्वीच्या वर, पृथ्वीच्या भोवती आहे आणि ज्याने पृथ्वीला आच्छादिलेलं आहे, ते वर आकाश ज्या ठिकाणी ज्याच्यामध्ये पक्षी उडत असतात. आपल्या डोळ्याला जे पहिल्याने दिसतं वर बघितल्यानंतर ते आकाश म्हणजे तो पहिला स्वर्ग. आता दुसरा स्वर्ग कोणता? उत्पत्ती 1 आणि वचनं 14 ते 17 या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. उत्पत्ती 1 14 ते 17 मध्ये असं लिहिलेलं आहे, मग देव बोलला, दिवस व रात्रही भिन्न करण्यासाठी आकाशमंडळात ज्योती होत, त्या चिन्हे ऋतू दिवस व वर्ष दाखवणाऱ्या होत. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशमंडळात त्या दीप होत. आणि तसे झाले. देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योती, म्हणजे सूर्य आणि चंद्र. आणि त्याने तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पडावा, दिवस व रात्र यांच्यावर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार यांना भिन्न करावे किंवा वेगळे करावे. म्हणून देवाने पाहिले की हे चांगले आहे. तर बघा, दुसरा स्वर्ग म्हणजे अंतराळ, की ज्या अंतराळामध्ये वेगवेगळे तारे आहेत, सूर्य चंद्र आहे आणि तारांगणा आहेत, तो दुसरा स्वर्ग. आणि तिसरा स्वर्ग कोणता? तर 2 कोरिंथ 12 2 ते 4 मध्ये जे आपण वाचलं, जे पाऊल त्याचा अनुभव सांगत असताना की 3ऱ्या स्वर्गात नेण्यात आलेलं, तिथे जे पाहिलं आणि ऐकलं, तो म्हणतो ते मी इथं पृथ्वीवर बोलू शकत नाही, सांगू शकत नाही. म्हणजे 3रा स्वर्ग जिथं देव स्वतः वस्ती करून राहतो, तो 3रा स्वर्ग असं पाऊलाने त्याच्या पत्रात सांगितलेलं आहे. म्हणजे 3रा जो स्वर्ग आहे त्या ठिकाणी देवाचं निवासस्थान, देवाचं वस्तीस्थान आहे. आणि म्हणूनच शास्त्रात सांगितलेलं आहे की देव स्वर्गामध्ये विराजमान आहे. प्रभू येशूने देखील जेव्हा त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली, त्याने सांगितलं की असं म्हणा, हे आमच्या स्वर्गातील पित्या. म्हणजे देव जो पिता हा स्वर्गात आहे. स्तोत्र 11 आणि याच्या 4थ्या वचनांमध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो बघा, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, परमेश्वराचे सिंहासन स्वर्गात आहे. म्हणजे बघा, परमेश्वराचं सिंहासन, त्याचं वस्तीस्थान, त्याचं राहण्याचं ठिकाण हे स्वर्ग आहे. आणि तो 3रा स्वर्ग म्हणजे देव पहिल्या स्वर्गात किंवा आकाशात राहत नाही. देव ज्या ठिकाणी सूर्य चंद्र तारे आणि वेगवेगळे ह्या ग्रह आहेत त्या ठिकाणी नाही, तर तो 3ऱ्या स्वर्गामध्ये राहतो.
की ज्या ठिकाणी तुम्ही आणि मी जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे एक दिवशी जाणार आहोत. आता तिसरी गोष्ट, तिसरा पॉईंट हा की स्वर्ग एक खरोखरचं ठिकाण आहे. बरेच लोक स्वर्ग नरक याच्याबद्दल टिंगल मस्करी करतात. त्यांना असं वाटतं की ह्या कल्पित कथा, कल्पित गोष्टी आहेत. परंतु पवित्र शास्त्र शिकवतं की स्वर्ग आणि नरक हे प्रत्यक्षात खरोखरचे ठिकाणं आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील याविषयी सांगितलं. आणि ज्यावेळेस त्याची वेळ आली वधस्तंभावर जाण्याची, त्यावेळेस तो शिष्यांशी संभाषण करत असताना त्याने असं म्हटलं, योहानाच्या 14व्या अध्यायामध्ये, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यास जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन, यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे. योहान 14 आणि वचनं 1 ते 3. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याच्या शिष्यांना सांगत होता की मी एका विशिष्ट ठिकाणी जात आहे आणि तिथं जाऊन मी तुमच्यासाठी जागा तयार करेन. म्हणजे ते एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तो शिष्यांसाठी आणि आज जे तुम्ही आणि मी त्याचे शिष्य आपल्यासाठी जागा तयार करीत आहे. आणि तो म्हणतो की मी पुन्हा येईन आणि तुम्हाला तिथे घेऊन जाईन. म्हणजे बघा, जर प्रभू येशू ख्रिस्ताने याविषयी उल्लेख केला म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला समजतं की स्वर्ग एक खरोखरचं ठिकाण आहे. ही काही कल्पना नाही, हा काही टिंगल मस्करीचा विषय नाही. स्वर्गाला शास्त्रामध्ये अनेक नावं दिलेली आहेत. उदाहरणार्थ स्वर्गाला देश म्हटलेला आहे. स्वर्गाला पवित्र शास्त्रामध्ये शहर देखील म्हटलेलं आहे. आणि काही वेळेस स्वर्गाला पवित्र शास्त्रात राज्य देखील म्हटलेलं आहे. परंतु सर्वात उत्तम उदाहरण, सर्वात उत्तम व्याख्या स्वर्गाविषयीची, स्वर्गाचं नाव हे प्रभू येशूने त्याच्या शब्दात योहानाच्या 14व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. योहान 14 आणि वचन 2 मध्ये की माझ्या पित्याच्या घरात, म्हणजे स्वर्ग प्रभू येशूच्या दृष्टीने हे देव पित्याचं घर आहे. म्हणजे देव जो पिता हा स्वर्गामध्ये राहतो, हे पित्याचं घर आहे. स्वर्ग एक तयार केलेलं ठिकाण आहे, तयार केलेल्या लोकांसाठी. आणि देव त्याच्या लोकांना, तुम्हाने मला त्या ठिकाणी नेण्यासाठी आज तयार करीत आहे. प्रभू येशूने म्हटलं की मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. तो जागाही तयार करीत आहे आणि त्या जागेसाठी आज तुम्हाला आणि मलाही तयार करीत आहे. इफिसकरास पत्र 4 अध्याय. आता प्रश्न असा आहे की स्वर्ग कुठं आहे? दुसरा प्रश्न. पहिला पॉईंट, पहिली गोष्ट आपण पाहिली की स्वर्ग एक खरोखरचं ठिकाण आहे. 3 स्वर्ग आहेत आणि ते कोणकोणते ते आपण पाहिले. आता स्वर्ग कुठं आहे नेमकं, कोणत्या दिशेला आहे? इफिसकरास पत्राचा 4 अध्याय 10व्या वचनात पाऊल असा लिहितो प्रभू येशूविषयी, तो उतरला होता तसे सर्व वस्तू आपण भरून टाकाव्या म्हणून सर्व उद्धर लोकावर चढला. म्हणजे तो खाली अधोलोकात उतरला आणि ऊर्ध्व लोकांच्या वर आकाशात चढला. प्रेषितांची कृत्याच्या पहिल्या अध्यायात ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात वर घेतला गेला त्यावेळेसचं वर्णन आहे. आणि आपण वाचू प्रेषितांची कृत्ये 1 आणि वचन 10 आणि 11. तो जात असता ते आकाशाकडे 9व्या वचनापासून आपण वाचू. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला. म्हणजे शिष्य आणि काही लोक त्या ठिकाणी जमलेले होते जैतून पर्वतावर. आणि बोलत असताना, इथं सांगितलेलं आहे त्यांच्याशी बोलत असताना तो त्यांच्या डोळ्या देखत वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू
जसे तुम्ही त्याला आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. म्हणजे स्वर्ग कुठं आहे? तर ह्या वचनावरून आपल्याला दिसून येते की स्वर्ग हा वर आहे, आकाशांच्या वर. प्रभू येशू ख्रिस्त वर आकाशातून वर घेतला गेला. आता वर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही गोल आहे आणि वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे टाईम किंवा वेगवेगळ्या वेळा आहेत. आता एका ठिकाणी जर आपण वर म्हटल्यानंतर उत्तरेच्या भागात पृथ्वीच्या, तर दक्षिण भागामध्ये जे देश आहेत, जे लोक आहेत, त्यांच्यासाठी ती बाजू खाली असेल. म्हणजे पृथ्वी गोल असल्यामुळे वर जर म्हटलं तर उत्तरेकडे स्वर्ग जर वर आहे, तर गोल पृथ्वीच्या खालच्या भागाला जे देश आहेत, समजा चायना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा, अमेरिका हे वर, तर त्यांच्या दिशेने स्वर्ग वर आहे, परंतु बाकीच्यांच्या दिशेने खाली येईल. आणि मग प्रश्न असा येतो की स्वर्ग नेमकं वर आहे का? प्रत्येकजण वर म्हणू शकतो का? यशाचं पुस्तक याचा 14वा अध्याय, याच्यामध्ये आपल्याला याचं उत्तर मिळतं. यशया 14 आणि वचन 13. कारण एका देशाला जर वर म्हटलं तर दुसऱ्या देशामध्ये ती बाजू खाली असू शकते. म्हणून वर म्हणजे नेमकं काय? स्वर्ग जर वर आहे तर काय? यशया 14 आणि याच्या 13व्या वचनात आपण असं वाचतो, आणि हे लुसिफर जो अगोदर आद्य दिव्यदूत देवाजवळ स्वर्गामध्ये होता त्याच्याविषयीचं वर्णन आहे. यशया 14 आणि 13 म्हटलेलं आहे, जो तू आपल्या मनात म्हणालास मी आकाशात वर चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करेन. म्हणजे बघा, पहिल्याने आकाश आणि नंतर तारांगण की ज्या ठिकाणी सूर्य, चंद्र, तारे आहेत. दुसरा स्वर्ग, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन. उत्तर भागातील असं ठिकाणी लिहिले आहे. उत्तर किंवा नॉर्थ म्हणजे बघा, देवाचं सिंहासन ह्या वचनात सांगितलेलं आहे की स्वर्गामध्ये उत्तर भागाकडे आहे. आणि उत्तर भाग हा पृथ्वीवर त्या कोणत्याही देशातून कुठूनही आपण पाहिला तरी उत्तरेकडे म्हटल्यानंतर ते वर असं समजलं जातं. उत्तर म्हणजे वर आहे. म्हणजेच या सर्व वचनावरून आपल्याला समजतं की स्वर्ग हा वर आहे. तो तिसरा स्वर्ग आहे त्याच्या उत्तरेकडे देवाचं सिंहासन आहे. आता काही जण असं म्हणतात की स्वर्गाबद्दल आपण जास्त माहिती करून घेऊ शकत नाही, आपल्याला जास्त काही माहीत नाही, आपण फक्त कल्पना करू शकतो की स्वर्ग कसा असेल. किंवा काही जण म्हणतात की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. हे जरी खरं असलं तरी पवित्र शास्त्रामध्ये स्वर्गाचं वर्णन, स्वर्ग कसा आहे, तिथे कोण कोण आहेत, काय काय आहे हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून स्वर्ग जर हे महत्त्वाचं ठिकाण की ज्या ठिकाणी देव स्वतः, देवाचं निवासस्थान, देवाचं घर आहे, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी तुम्हाला तिथे घेऊन जाईन, याचा अर्थ स्वर्ग हा महत्त्वाचा आहे. स्वर्गाबद्दल विचार करणं हे महत्त्वाचं आहे. आणि 7 कारणं आहेत की स्वर्ग हे खरोखरचं ठिकाण म्हणून का महत्त्वाचं आहे. स्वर्ग महत्त्वाचा असल्याचे 7 कारणं. पहिलं कारण आपल्याला इब्री लोकासपत्राच्या 9व्या अध्यायात वाचायला मिळतं. इब्री लोकासपत्र याचा 9वा अध्याय आणि याच्या 24व्या वचनात असं लिहिलेलं आहे, खऱ्या गोष्टीच्या नमुन्यासारखी हाताने तयार केलेले पवित्र स्थान यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासम्मुख उभा राहण्यास स्वर्गात गेला. या वचनात 24व्या वचनात लिहिलेलं आहे की ख्रिस्त हा स्वर्गात गेला. पहिलं कारण स्वर्ग का महत्त्वाचा आहे
कारण आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तेथे आहे। इब्री 9 आणि 24। दुसरं कारण इब्री 12 आणि वचन 13 या ठिकाणी दुसरं कारण आपल्याला आढळतं। आणि आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा, यासाठी की लंगड्यांचा संधिभाग होऊ नये। इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ज्या ठिकाणी विश्वासाऱ्यांचे आत्मे त्या ठिकाणी आहेत, ते ठिकाण आहे स्वर्ग। इब्री लोकासपत्र आणि याच्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। 12वा अध्याय आणि 18 वचनापासून आपण वाचू। स्पर्शज्ञेय व पेटलेला अग्नी, घनांधकार, निबिड काळोख, वादळ, करण्याचा नाद व शब्दध्वनी यांच्याजवळ तुम्ही आला नाही। ती वाणी ऐकणाऱ्याने विनंती केली की तिच्याऐवजी आमच्याबरोबर बोलणे करू नये। म्हणजे इस्रायलाबद्दल सांगितलेलं आहे की ज्यावेळेस इस्रायल सिनाय पर्वतातून परमेश्वर मोशेच्या द्वारे किंवा परमेश्वर मोशेशी आणि इस्रायल लोकांशी बोलत होता, कारण पशु देखील डोंगराला शिवला तर त्यांना धोंड्यांनी माराव्याची जी आज्ञा त्यांच्याने सोसवली नाही, आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की मोशे म्हणाला, मी अति भयभीत व कंपित झालो आहे। आणि आता आहे का, तर अशा ठिकाणाजवळ असं हे ठिकाण आहे भयंकर भयभीत होण्यासारखं। वचन 22। पण तुम्ही सियोन डोंगर, सदाजीवित देवाचे नगर, स्वर्गीय यरूशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमान लोकांचे आत्मे यांच्याजवळ आला आहात। नव्या कराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त यांच्याजवळ आलेले आहात। म्हणजे बघा स्वर्गामध्ये कोण कोण आहे। दुसरं कारण स्वर्ग का महत्त्वाचं आहे की या ठिकाणी 23व्या वचनात सांगितलं आहे की ज्येष्ठांचा समाज व मंडळी, देवाची मंडळी आणि पूर्ण केलेले नीतिमान लोकांचे आत्मे, म्हणजे ज्यांनी प्रभू येशूवर तारणारा म्हणून विश्वास ठेवला, ज्यांना देवाने नीतिमान ठरवलं, त्यांचे आत्मे त्या ठिकाणी आहेत। म्हणजे काय, म्हणजे तुमच्या आणि माझ्या कुटुंबातील आपल्या प्रियजनाने मरणापूर्वी प्रभू येशूवर जो विश्वास ठेवला तो त्यांचा तारणारा म्हणून त्यांचे आत्मे म्हणजे ते त्या स्वर्गामध्ये आहेत। म्हणजे दुसरं कारण स्वर्ग महत्त्वाचं आहे कारण आपले प्रियजन त्या ठिकाणी आहेत। तिसरं कारण स्वर्ग का महत्त्वाचं आहे, पेत्राचं पहिले पत्र याचा 1ला अध्याय, 1 पेत्र 1 आणि वचनं 3 आणि 4 मध्ये असं लिहिलेलं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव धन्यवादित असो, सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व न कोमेजणारे वतन मिळविण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार आपल्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताच्या उठण्याद्वारे पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटल्या काळी सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात। म्हणजे देवाची शक्ती आपल्याला राखत आहे, आपली शक्ती नव्हे। त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवलेलं आहे। 5व्या वचनाच्या शेवटी असं म्हटलेलं आहे की स्वर्गात तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक वतन देवाने राखून ठेवलेलं आहे। म्हणजे तिसरं कारण की स्वर्गामध्ये आपल्यासाठी देवाने वतन राखून ठेवलेलं आहे, आपलं वतन तिथं आहे। म्हणून स्वर्ग किंवा स्वर्गाविषयी जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे। चौथं कारण फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि याच्या 20व्या वचनात आपल्याला आढळतं। पावलाचे फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 20 मध्ये पाऊल असं म्हणतो, आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे, तेथून आपण प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल याची आपण वाट पाहतो। पाऊल म्हणतो की आपले नागरिकत्व स्वर्गीय आहे। आता ज्या देशात आपण जन्मलो, आपण भारताचे नागरिक आहोत, परंतु
देवाच्या देशात किंवा देवाच्या राज्यात ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस आपल्याला त्या देशाचं किंवा स्वर्गाचंही नागरिकत्व प्राप्त होतं. म्हणून चौथं कारण स्वर्ग का महत्त्वाचं? कारण आपण त्या ठिकाणाचे नागरिक आहोत. ह्या देशाचे, ह्या पृथ्वीवरचे नागरिक आपण काही वर्ष आहोत, परंतु आपलं कायमचं नागरिकत्व हे स्वर्गातलं आहे. जरा विचार करा. म्हणून पाऊल त्याच्या पत्रात म्हणतो की पृथ्वीवरील गोष्टीकडे नव्हे तर वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा, वरील गोष्टीकडे मन लावा. म्हणजे ज्या ठिकाणी आपण अनंत काळ कायमचा राहणार आहोत, जिथं आपण सदा सर्व काळ देवाबरोबर राहणार आहोत, त्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून चौथं कारण हे की आपलं नागरिकत्व हे स्वर्गातलं आहे. पाचवं कारण मत्तयकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि याच्या 12व्या वचनामध्ये, मत्तय 5 आणि 12 आपल्याला आढळतं. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला. तो म्हणतो, प्रभू येशूचे वाक्य आहे ते की स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. 7 कारण स्वर्ग का महत्त्वाचा आहे. याचं 5वं कारण हे की स्वर्गात आपलं प्रतिफळ आहे. आणि एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आपण पृथ्वीवर जे काही केलं त्याच्यासाठी, इतरांसाठी, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी, त्याच्याबद्दल प्रत्येकाला तो प्रतिफळ देणार आहे. आणि ते प्रतिफळ स्वर्गामध्ये आहे. म्हणून स्वर्ग महत्त्वाचा आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये 5 मुकुट सांगितलेले आहेत की जे पृथ्वीवर देवाचे लोक देवाची सेवा करत आहेत त्यांना तो देईल. 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मुकुटांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे की तुम्ही आणि मी जे त्याची सेवा करत आहोत, एक दिवशी तो आपल्याला प्रतिफळ देणार आहे. 6वं कारण स्वर्ग का महत्त्वाचा आहे. याचं 6वं कारण आपल्याला मत्तयकृत शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायात आपल्याला आढळतं. मत्तय 6 आणि वचनं 19 आणि 20. आणि हे प्रभू येशूचे शब्द आहेत. तो म्हणतो, पृथ्वीवर आपणाकरिता संपत्ती साठवू नका, तिथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोऱ्या करतात. तर स्वर्गात आपणाकरता संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडून चोरी करीत नाहीत. कारण जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्तही असणार. म्हणजे काय? म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी स्वर्गात संपत्ती साठवण्याविषयी सांगत आहे. पृथ्वीवर तर सर्वजण संपत्ती साठवतात, परंतु ती संपत्ती, तो पैसा आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही, तो जगातच राहतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी हे सांगतो की स्वर्गात देखील आपण संपत्ती साठवू शकतो, जिथे चोऱ्या होत नाहीत, जिथे ATM मधून चोऱ्या होत नाहीत, कोणत्या प्रकारे गंज लागत नाही, नाश होत नाही, त्या ठिकाणी स्वर्गात संपत्ती साठवा. कारण जिथे तुमची संपत्ती आहे तिथे तुमचं मनही असेल. स्वर्ग महत्त्वाचा आहे कारण तिथे आपली संपत्ती आहे. आणि स्वर्गात आपण संपत्ती कशी साठवू शकतो माहिती आहे का? ज्यावेळेस आपण पृथ्वीवर असताना जे काही आपण देवाच्या वचनाच्या वाढीसाठी, देवाचं वचन गाजवण्यासाठी आणि मनुष्यांच्या तारणासाठी जो पैसा, जो वेळ, जे श्रम आपण करतो, जो पैसा आपण देवाच्या राज्यात खर्च करतो, म्हणजे गुंतवणूक करतो, कारण ती एक गुंतवणूक आहे देवाला देणं. म्हणजे आपण पृथ्वीवर जे करतो, जो पैसा देवाच्या कार्यासाठी देतो, तो गुंतवणूक म्हणून स्वर्गात साठवला जातो. आणि अशा रीतीने आपण स्वर्गात संपत्ती साठवू शकतो. स्वर्ग महत्त्वाचा काय आहे? कारण तेथे आपली संपत्ती आहे. कारण जे काही आपण देवासाठी केलं, खर्च केला, त्याची नोंद ती त्या ठिकाणी जमा झालेली आहे. तिथे आपली संपत्ती आहे आणि ती कायमची टिकणारी संपत्ती आहे. ती चोर लुटून नेऊ शकत नाही किंवा तिचा नाश होऊ शकत नाही. आणि 7वं आणि शेवटचं कारण स्वर्ग का महत्त्वाचा आहे हे आपल्याला
प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा 21व्या अध्यायात आढळतं. प्रकटीकरण 21 आणि याच्या 27व्या वचनात काय लिहिलं आहे बघा. प्रकटीकरण 21 आणि 27. त्यांच्यात काही निषिद्ध आणि अमंगळपणा व सत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणार नाही. म्हणजे जे नवे आकाश, नवी पृथ्वी, जे ठिकाण देवाने निर्माण केलेलं आहे त्याविषयीचं वर्णन करताना या ठिकाणी सांगितलं की त्यांच्यामध्ये काही निषिद्ध आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही. तर आणि आता ऐका, कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. म्हणजे त्या नगरात, त्या स्वर्गात, त्या ठिकाणी कोणाचा प्रवेश होईल? ज्यांचे नावं कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेले आहेत. आता स्वर्गामध्ये एक कोकऱ्याचं पुस्तक आहे, तुम्हाला माहीत आहे का? एक रजिस्टर आहे. आणि ज्यावेळेस माणूस प्रभू येशूकडे वळतो, विश्वास ठेवतो, त्यावेळेस त्याचं नाव त्या रजिस्टरवर, त्या जीवनी पुस्तकात लिहिलं जातं. आणि म्हणून ज्यांचे नावं, ज्यांचं तारण झालेलं, ज्यांनी प्रभू येशूवर तारण म्हणून विश्वास ठेवलेला आहे, त्यांचे नावं त्या जीवनी पुस्तकात असतील. त्यांची नोंद त्या ठिकाणी स्वर्गात ठेवली जाते, या जीवनी पुस्तकात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा त्याच्या शिष्यांना सांगितलं की भूते तुम्हाला वश होतात याच्यात आनंद मानू नका, तर तुमची नावं जीवनी पुस्तकात लिहिलेली आहेत म्हणून आनंद करा. आज पुष्कळ लोकांना आनंद याच्यात वाटतो की आम्ही येशूच्या नावात इतक्या लोकांना बरं केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे, आमच्याद्वारे इतके देव चमत्कार करीत आहे किंवा करतो. आणि असंच शिष्यांनाही वाटत होतं. पण त्याने म्हटलं की त्याच्यापेक्षा महत्त्वाचं याच्यात आनंद करा की तुमचे नाव जीवनी पुस्तकात, कोकऱ्याच्या पुस्तकात लिहिलेले आहे, स्वर्गामध्ये, जिथून तुमचं नाव कोणी खोडून टाकू शकत नाही. किती विशेष आहे नाही का? तर हे 7 कारणं आहेत की ज्याच्यामुळं स्वर्ग महत्त्वाचा आहे. आणि स्वर्गात येण्यासाठी किंवा स्वर्गात जाण्यासाठीचं आमंत्रण देवाने प्रत्येकाला दिलेलं आहे. सुवार्ता हे देवाचं आमंत्रण आहे. स्वर्ग हा त्याने त्याच्या लोकांसाठी तयार केलेला आहे. जिथे तो आहे तिथे त्याचे लोक असावेत. आणि सुवार्ता गाजवणं म्हणजे आमंत्रण देणे आहे. सुवार्तेवर विश्वास ठेवणं, स्वीकारणं म्हणजे एक आमंत्रण स्वीकारणं आहे, देवाचं आमंत्रण त्याच्या राज्यात येण्यासाठी, त्याच्या ठिकाणी, त्याच्या स्वर्गात जाण्यासाठी. आता एक सुप्रसिद्ध गायिका यांच्या जीवनात घडलेली घटना आहे की तिला एका भव्य दिव्य अशा मोठ्या विवाह सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं होतं. एका जगातील एका अब्जाधीश माणसाच्या मुलाचं ते लग्न होतं. आणि त्या ठिकाणी या गायिकेला, सुप्रसिद्ध गायिका जी आहे, तिला आमंत्रण देण्यात आलं. परंतु असं सांगितलेलं होतं की अगोदर लग्नाला येण्यापूर्वी, त्या हॉटेलमध्ये येण्यापूर्वी तुमचे नावं नोंदवा. परंतु तिने तसं केलं नाही, तिने कळवलं नाही. ती तयार होऊन त्या आलिशान हॉटेलमध्ये आपल्या नवऱ्यासोबत गेली, गाडीतून उतरली आणि तिने ते सर्व भव्य दिवळा सोहळा पाहिला, सर्व झगमगाट पाहिला. आणि ती लिफ्टने वर त्या हॉलमध्ये जाऊ लागली. आणि दारातच त्या वेटरनी, त्या लोकांनी तिला रोखलं आणि नाव विचारलं. आणि तिने तिचं नाव सांगितलं आणि सांगितलं की मी जगप्रसिद्ध गायिका आहे. त्याने सांगितलं की थांबा, रजिस्टरवर तुमचं नाव चेक करू द्या. आणि ज्यावेळेस ते रजिस्टर पाहू लागले, तिचं नाव त्या ठिकाणी आढळलं नाही. त्यांनी परत तिला तिचं नाव विचारलं. तिने परत तपासायला लावला आणि त्याने सांगितलं की सॉरी, आम्ही तुम्हाला आज सोडू शकत नाही या विवाह सोहळ्याला, कारण तुमच्या नावाची नोंद आमच्या रजिस्टरवर केलेली नाही. ती बोलली पण मी तर जगप्रसिद्ध गायिका आहे. त्याने सांगितलं क्षमा करा, आम्ही तुम्हाला आज सोडू शकत नाही. आणि मग निराश होऊन ते नवरा बायको खाली आले लिफ्टने आणि आपल्या गाडीत बसून निराश होऊन परत घरी जायला निघाले. आणि रस्त्यात तिच्या नवऱ्याने
ती शांत बसलेली होती. विचारलं की असं हे का झालं. आणि तिने सांगितलं की मला निमंत्रण दिलेलं होतं, मला आमंत्रण होतं, परंतु मी त्यांना कळवलं नाही की मी येणार आहे. मला वाटलं की मी मोठी गायिका आहे म्हणून ते मला आत घेतील. आज अनेकांना असं वाटतं की आपण मोठे कोणीतरी आहोत, आपण सुप्रसिद्ध आहोत, आपण देवासाठी हे करतो ते करतो, हे केलं ते केलं म्हणून देव आपल्याला आत घेईल. परंतु तसं नाही. प्रकटीकरण 21 आपण वाचलं की ज्यांचे नावं कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेले आढळले त्यांनाच त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला. आणि म्हणून प्रश्न असा आहे की आज तुमचं नाव त्या जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे का? प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे का तुमचा तारणारा म्हणून? तुम्ही कोण आहात, किती जगप्रसिद्ध आहात हा विषय नाही आहे, किती धार्मिक आहात हा विषय नाही आहे. विषय हा आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव तारणारा, तो तुमचा तारणारा आहे का? जर असेल तर तुमचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं असेल. पण जर नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. सुवार्तेचं आमंत्रण तुम्हाला अजूनही आहे, अजूनही कृपेचा काळ आहे. आज त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याचं आमंत्रण स्वीकारा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तो प्रवेश देईल. म्हणजे स्वर्ग तुम्ही चुकवणार नाही, कारण हे आमंत्रण देव पित्याकडून आहे, सर्व समर्थ देवाकडून तुम्हाला आमंत्रण आहे. तुम्ही ते आमंत्रण स्वीकाराल का? परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.